फुले शाहू आंबेडकर आणि त्याचबरोबर माय भीमाई, माय रमाई, गाडगे महाराजांची माय सखुआई, तुकडोजी महाराजांची आई माय मंजुळा आई, मासाहेब जिजाऊ आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या मैत्रिणी, माझे भाऊ आणि बालगोपाल, आपणा सर्वांना माझा त्रिवार जय गुरुदेव. प्रवचन म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की प्रमाणबद्ध केलेले वचन, संतांनी प्रमाणबद्ध केलेले वचन त्याला प्रवचन म्हणतात. आणि आज माझ्या प्रवचनाचा विषय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांची ग्रामगीता आणि त्यांच्या विचारांची उपयुक्तता काल, आज आणि उद्या. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोके भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कारी पडू दे, घडू दे प्रभू येवढे हे घडू दे, घडू दे प्रभू येवढे हे घडू दे. जय गुरुदेव जय गुरुदेव, जय गुरुदेव जय गुरुदेव, जय गुरुदेव जय गुरुदेव, जय गुरुदेव जय गुरुदेव. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जीवनचरित्र सांगताना या संत मंडळीचं जीवनचरित्र हे असामान्यत्व असतं. खूप असं धाडशी त्यांचं जीवन असतं. आणि अशा वंदनीय राष्ट्रसंतांचा जन्म यावली येथे, यावली शहीद येथे झाला. आणि शिक्षण त्यांचं केवळ 4थ्या वर्गापर्यंतचं, 4 भिंतीच्या आतलं शिक्षण त्यांना, त्यांचं मन रमेना आणि त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी गृहत्याग केला. गृहत्याग केला आणि ते ताडोबाचं जंगल, आज जिथे आजही भरपूर प्रमाणात वाघांची संख्या आहे, असं घनदाट जंगलात महाराज निघून गेले. ताडोबाचं जंगल, रामदिघी, निरी, रामटेकच्या जंगलात महाराज निघून गेले. तिथे वास्तव्य केलं, अभ्यास केला आणि महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी पहिला हिंदी भजनावली त्यांची प्रकाशित झाली. त्यानंतर महाराजांनी ज्या आपल्या याला त्यांनी 1962 किंवा त्याही पूर्वी आपला देश स्वतंत्र व्हायचा होता आणि 1942च्या चलेजा आंदोलनात जे ऑगस्ट क्रांती झाली, त्या ऑगस्ट क्रांतीमध्ये महाराजांनी सक्रिय सहभाग घेतला. महाराजांचा सक्रिय सहभाग होता आणि महाराजांच्या भाषणामुळं गावाच्या गाव देशप्रेमाने ओतप्रोत व्हायची. आणि ते मात्र इंग्रजांना जड गेलं. इंग्रजांनी महाराजांना 4 महिने नागपूरच्या आणि रायपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये डांबून ठेवले. पुढे देश स्वतंत्र झाला. त्यानंतर पवनारचे आचार्य विनोबा भावे यांची आपली भूदान यज्ञाची चळवळ सुरू होती आणि त्यांच्या आग्रहावरून, महाराजांचा विक्रम पहा, महाराजांनी त्यांच्या आग्रहावरून 11 दिवसात 11,000 एकर जमीन भूदान यज्ञाला मिळवून दिली. एवढा मोठा प्रभाव असेल महाराजांचा लोकांवरती त्यावेळेला. आणि पुढे 1962ला 1955 मध्ये त्यांनी त्यापूर्वी जपानला गेले. पहा, एक 4था वर्ग शिकलेली व्यक्ती आपल्या अमरावती जिल्ह्यामधली, आपण खूप भाग्यवान लोक आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये 4 संत पुरुष होऊन गेले. आपण खूप भाग्यवान लोक आहोत. आणि महाराजांनी 1955 जपान येथे महाराज गेले. जपानला गेल्यानंतर तिथल्या विश्वधर्म परिषद आणि विश्व शांती परिषदेच्या 18 देशांच्या सल्लागार समितीचे
18 देशांच्या सल्लागार समितीचे महाराज अध्यक्ष राहिले. एवढं मोठं कार्य आहे महाराजांचं हे. आणि त्यानंतर 1962ला भारत चीन युद्ध झाले आणि भारत चीन युद्धामध्ये महाराजांनी त्या आपल्या नेपाळच्या सीमेवर जाऊन सैन्याचे मनोबल वाढवले. तिथे भाषणं दिली, देशस्फूर्तीपर गीतं लिहिली, भजनं केली आणि आपल्या भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवले. त्याचबरोबर 1965 मध्ये भारत पाक युद्ध झालं पुन्हा. आणि भारत पाक युद्धाच्या दरम्यान महाराज तेव्हा लाहोरला गेले. सीमेवरती जाणारा पहिला एकमेव संत म्हणजे आपले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. आणि पुढे वयाच्या 35व्या वर्षी आणि 1955 मध्ये महाराजांनी ग्रामगीता हाती लिहिण्यास सुरुवात केली. आता ग्रामगीता महाराजांनी पंढरपूरला लिहिली. ज्या पंढरपूरचं वर्णन, पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील कानाकोपऱ्यातील व्यक्ती म्हणजे वारकरी, या वारकऱ्यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध आहे. साधा पांडुरंग शब्द जरी कानावर पडला तरी अंतरंगातून पांडुरंग पांडुरंग नाद उमटल्याशिवाय राहत नाही. भक्तीने आपण ओतप्रोत होऊन जातो. आणि अशा पांडुरंगाच्या तिथे पंढरपूरला महाराजांनी ग्रामगीता लिहिली. आणि ही पंढरीला जाणारी वारी कशी जाते तर या संतांनी पंढरपूरचं फार सुंदर वर्णन केले आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, धन्य धन्य जन्म ज्याचा, धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा. जाय नेमितो पंढरीशी, जाय नेमितो पंढरीशी, चुकोना देतो वारीशी, चुकोना देतो वारीशी. धन्य धन्य जन्म ज्याचा, धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा. आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी, सदा नाम राह्यमुखी, सदा नाम राह्यमुखी. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. आणि अशी वारी जेव्हा पंढरपूरला जाते, ज्ञानोबा तुकारामचा गजर करत करत जाते. आता वारी म्हटलं की वारी पायी जाणारी असते. वाईमध्ये काही गाडी वगैरे असतात का नाही, वारी ही पायी करणारी असते. आणि त्या वारीमध्ये लोक थकत असतील, शरीर आहे ते थकणारच. आणि अशा वारीमध्ये जेव्हा माणसं चालायला लागतात, हे वारकरी चालायला लागतात, थकून जातात, पण त्यांना ओढ असते ती पांडुरंगाच्या दर्शनाची. त्यांनासाठी एकदा की पांडुरंगाचं दर्शन झालं की मी धन्य झालो, माझं जीवनाचं सार्थक झालं. आणि किती थकवा आला तरी मी पांडुरंगाला पाहिलं की माझ्या सगळ्या इच्छा संपून जातात. आणि म्हणून चोखामेळा महाराज म्हणतात, माझा क्षीण भाग हरपला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विठोबा, विटेवरी देखिला विठोबा, विटेवरी देखिला. अवघ्या जन्माचे सार्थक झाले, अवघ्या जन्माचे सार्थक झाले. डोळा समचरण देखिले, डोळा समचरण देखिले, डोळा समचरण
देखिले. आणि अशा पंढरपुरी जेव्हा महाराज ही सर्व संत मंडळी वारकरी मंडळी त्या पंढरपूरला जातात, विठोबाचं दर्शन घेतात आणि सगळं क्षीण भाग थकवा त्यांचा नाहीसा होतो. केव्हा? जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाच्या त्या समचरणाचं दर्शन त्यांना होते. आणि अशा ठिकाणी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. महाराज म्हणतात, चंद्रभागे तिरी बैसलो असता पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकारोक्ती. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात. मग प्रथम ग्रामगीताच हाती घ्यावे म्हणे. काय म्हणतात महाराज? पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात. प्रथम ग्रामगीताच हातात घ्यावी म्हणे. आणि महाराजांना तिथे ईश्वरी संकेत झाले की तुम्ही विश्वाची चिंता कशाला करता एवढी? त्या विश्वाच्या चिंतेसाठी तुम्ही व्यक्तीपासून विश्वाचा विकास करा. व्यक्ती ते विश्व हे हा जीवन प्रवास त्यांनी म्हणजे एकदम त्यांनी विश्वाचा विचार नाही केला, तर व्यक्तीपासून विश्वाचा विचार महाराजांनी केला. आणि महाराजांनी तिथे ग्रामगीता लिहिली. अशा पंढरपुरी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. आणि कुठलाही ग्रंथ, कुठलंही साहित्य, कुठली कलाकृती हे साहित्यकार लोक कुणाला तरी अर्पण करतात, ज्यांच्यावर त्यांचं प्रेम असतं किंवा श्रद्धास्थान असते, अशांना ते अर्पण करत असतात. परंतु महाराजांनी कुणाला अर्पण केली ग्रामगीता? महाराजांनी शेतकऱ्याला अर्पण केली, कारण शेतकऱ्यावर त्यांचा फार जीव होता. त्या ग्रामनाथाला त्यांनी ती ग्रामगीता अर्पण केली. आणि अर्पण पत्रिकेमध्ये महाराज म्हणतात, शेतकऱ्याला म्हणतात महाराज, तुझ्या श्रमाला प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळव. कारण तुम्हाला माहित आहे शेतकऱ्याची अवस्था तेव्हाही दयनीय होती, आजही शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय आहे. शेतकऱ्याच्या मुलाला कुणीच मुलगी देत नाही. कारण काय? तर शेतकऱ्याचं उत्पन्न हे अनिश्चित असतं. ज्याप्रमाणे नोकरीवाल्याचं उत्पन्न रेग्युलर असतं, निश्चित असतं, परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न हे अनिश्चित असतं. कधी सुलतानी संकट, कधी अस्मानी संकट त्याच्या डोक्यावर फिरत असतं. आणि तो जे श्रम करतो त्या श्रमाला काही मोल नाहीये. वास्तविक पाहता भारत देश हा कृषी प्रधान आहे, परंतु शेतकऱ्याचं जीवन म्हणजे काडीमोल झाला आहे. म्हणून महाराज म्हणतात की तुझ्या श्रमाला प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो. आणि महाराजांची ग्रामगीतेचा केंद्रबिंदूच हा ग्राम आहे. त्या नावामध्येच, ग्रामगीतेच्या नावामध्येच महाराजांनी केंद्रबिंदू हा ग्राम आहे, गाव आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गाव भंगताव दशा येईल देशा. काय म्हणतात महाराज? गावावरून गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गाव भंगताव दशा येईल देशा. ज्याप्रमाणे एखादा खेळाडू ऑलिम्पिक जिंकतो आणि मग ते ऑलिम्पिक जिंकल्यानंतर त्याचा पूर्ण जगभर त्याचा उदोउद होतो, त्याचं नाव पूर्ण जगात होतं, कुठल्या देशाचा, कुठल्या गावाचा, कुठल्या राज्याचा, त्याची पूर्ण इतंभूत माहिती ती जगाच्या नकाशावर येते. त्याचप्रमाणे एखादं जर काही वाईट काम केलं तर तेव्हाही त्या देशाला, त्या गावाला शर्मेने मान खाली घालावी लागते. आणि म्हणून महाराज म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गाव भंगताव दशा येईल देशा. आणि म्हणून गावच्या माणसांनी, गावकऱ्यांनी आपल्या गावाचा विकास कसा होईल, गावामध्ये ग्राम सुराज्य कसं येईल, गाव सुदृढ कसं बनेल, गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असा जो विकास आहे गावाचा, तो गावाचा विकास झाला पाहिजे असं ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे पुढे महाराज म्हणतात, गाव हेच देवालय, गावकरी त्यातील ईश्वर, गाव हेच देवालय. किती मोठी उदार संकल्पना आहे त्यांची. गाव हेच देवालय, गावकरी त्यातील ईश्वर. त्यातील ईश्वर कोण आहे? तर गावकरी त्यातील ईश्वर आहे. आणि मग तुम्ही जर गावात, आपण काय करतो, मंदिरात जातो. आपण मंदिरात जाताना आपण हातपाय स्वच्छ धुतो, मंदिरामध्ये स्वच्छता ठेवतो. महाराज म्हणतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या गावाची स्वच्छता ठेवा. आणि यासाठी महाराजांनी नगर प्रदक्षिणा सुरू केली. नगर प्रदक्षिणा म्हणजे कशाला म्हणतात नगर प्रदक्षिणा? रामधून, जी महाराजांनी रामधून सुरू केली. या रामधूनच्या निमित्तानं काय होतं की त्या रामधूनच्या माध्यमातून गावं स्वच्छ होतात.
गावं स्वच्छ झाली की आपोआप गावाचं आरोग्य चांगलं राहतं. कारण गावाचे रस्ते स्वच्छ झाले की गावातली रोगराई नाहीशी होते आणि गावाची रोगराई नाहीशी झाली की त्या गावाचं आरोग्य उत्तम राहतं. गावाचं आरोग्य उत्तम राहिलं की समाजाचं आरोग्य उत्तम राहतं आणि समाजाचं आरोग्य उत्तम राहिलं ते नक्कीच देशाचं आरोग्य आपल्या उत्तम होईल. त्याचप्रमाणे महाराज पुढल्या अध्यायामध्ये म्हणतात, देवदर्शन अध्यायामध्ये महाराज म्हणतात, देव म्हणजे देवाची व्याख्या सांगितली आहे महाराजांनी. देव म्हणजे कर्तव्यशूर न्याय नीतीचे माहेर. देव म्हणजे कर्तव्यशूर न्याय नीतीचे माहेर, क्रांतिकारी कार्याचे दिव्य निर्झर अग्रेसर जगा माझी. क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर अग्रेसर जगा माझी म्हणजे जो ज्याला जगात बदल घडवण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे, क्रांतिकारी बदल घडवण्याची ताकद आहे, जो कर्तव्यशूर आहे, ज्याच्यामध्ये न्याय आहे, नीती आहे, समता आहे आणि अशाला ज्याच्यामध्ये सम्यक ज्ञान आहे, प्रामाणिकपणा आहे, अशाला तुम्ही देव म्हणा. काय म्हणतात महाराज? देव म्हणजे कर्तव्यशूर न्याय नीतीचे माहेर, दिव्य क्रांतीचे क्रांतिकारी कार्याचे दिव्य निर्झर अग्रेसर जगा माझी. आणि ही जी लोक आहे कर्तव्यशूर ही सदैव जगामध्ये अग्रेसर राहतात आणि म्हणून त्यांना देव म्हणा. कुण्या बुवा बाबाला देव म्हणा म्हटलं का महाराजांनी? कुण्या बाईच्या अंगात येते तिला देव म्हणा म्हटलं का? नाही. कुण्या बाबाच्या अंगात देव त्याला देव म्हणा म्हटलं का? नाही. कुणी अंगारे दुपारे गंडेदोरे त्याला देव म्हणा म्हटलं का? नाही. कुणी ज्योतिष पाहते त्याला देव म्हणा म्हटलं का? नाही. ज्योतिष पाहणारा सुद्धा थारा नाही महाराजांच्या व्याख्येमध्ये. आणि आमची अडाणी माय बहिणाबाई चौधरी फार सुंदर म्हणतात. ज्योतिषाला हाकलून लावताना ती म्हणते, नको नको रे ज्योतिषा, माया हात नको पाहू, माया भाग्य मले कये, माया दारी नको येऊ. काय म्हणते बहिणाबाई? नको नको रे ज्योतिषा, माया हात नको पाहू, माया भाग्य मले कये, माया दैव मले कये, माया दारी नको येऊ. आणि तू माझ्या दारी आलास ना तर तुला मी माझा हात दाखवेल. तो हात कसा? तू त्या ज्योतिषाला समजून जाते. आणि अशा प्रकारे देव म्हणजे कर्तव्यशूर न्यायाचे माहेर अशी महाराजांनी उभी क्रमांक 95 मध्ये सांगितल्या अध्यायामध्ये. आणि अशा या कर्तव्यशूरतेमध्ये कोण कोण येतं? कर्तव्यशूरतेमध्ये येतात प्रभू श्रीराम, गोपाल कृष्ण, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाज चळवळीचे शाहू फुले आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर हे तिन्ही लोक येतात. आणि कर्मयोगी गाडगे महाराज, स्वतः राष्ट्रनाथ तुकडोजी महाराज. आणि ही अशी थोर मंडळी ही या कर्तव्यशूरतेमध्ये येते. प्रभू श्रीरामांचं म्हटलं तर तेव्हाच्या काळात बहुपत्नीसोबत लग्न करता येत होतं, परंतु ते एका पत्नीव्रत त्यांनी घेतला आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणून राहिले. त्याचप्रमाणे गोपाल कृष्णाचा विचार केला तर गोपाल कृष्ण म्हणजे काय? गोपाल कृष्ण हा गोपालाचं पालन पोषण नंदराजाकडे झालं, म्हणजे राजाकडे झालं. राजाकडे झाल्यानंतर त्यांना सगळ्या राजासारखी व्यवस्था मिळाली. परंतु बालवयामध्येच गोपाल कृष्णाने समानतेकडे, सर्वांना समान मिळावं, समाजामध्ये समानता असावी, समाजातील विषमता नाहीशी व्हावी, हे गोपाल कृष्णाने तेव्हाच क्रांती केली. जेव्हा ते गुराख्यांना घेऊन गायी चारायला यमुनेच्या काठी जात आणि यमुनेच्या काठी गेल्यानंतर तिथे सर्व गोपाल आपल्या भाकऱ्या घेऊन यायचे, शिदुऱ्या घेऊन यायचे. आणि त्या काळात जातीभेद होता, रोटी व्यवहारावर बंदी होती, कुणी कुणाच्या घरचं खात नव्हतं. जातीभेद असल्यामुळे साहजिकच कुणी कुणाच्या घरचं खात नव्हतं. आणि त्यासोबत श्रीमंत गरीब उच्च नीच हा सगळा प्रकार होता. आणि मग गोपाल कृष्णाने त्यांना सांगितलं, हे पहा, आपण गोपालना, आपण गाई सारतो ना, आपण सगळे गोपाल, मग आपण सगळे एक जण आहोत, आपण सगळे एक किनी. मग आपण काय करायचं, सगळ्यांच्या भाकरी आपण एकत्र गोळा करायच्या. एकत्र गोळा करून आपण त्या भाकरी एका कापडावर टाकल्या त्यांनी सगळ्या भाकरी, आणि सर्वांना काला करायला लावला. तो गोपाल काला. आणि त्या गोपाल काल्याचा काला करून सर्वांना समान वाटला. आणि समान वाटल्यामुळे काय झालं, सर्वांना ते सारखं खायला मिळाला. कुणी श्रीमंत, कुणी
लहान असा काही भेद राहिला काय? उच्च नीचतेचा भेद नष्ट झाला आणि परत एकत्र खाल्ल्यामुळं सामूहिकतेचं वातावरण निर्माण झालं, मित्रताचं नातं निर्माण झालं आणि समाजामध्ये आनंदाने, एकोप्याने, समानतेने राहायला पाहिजे हे त्यामागून त्यांनी शिकवण दिली. आणि म्हणूनच आजही जेव्हा भागवत सप्ताह होतो त्या शेवटच्या दिवशी गोपाल गेल्याचं कीर्तन होतं. उद्देश एकच की सर्वांनी एक व्हावे, एकत्र यावे, मैत्रीपूर्ण वातावरण असावे, समाजामध्ये समानता असावी, जातीभेदाच्या भिंती गळून पडाव्यात, उच्च हा भेद नाहीसा व्हावा. त्याचप्रमाणे गोपालकृष्णाबद्दल थोडी अशी वेगळी आख्यायिका आहे की गोपालकृष्णाने 16,000 स्त्रियांशी विवाह केला. त्यामागची कहाणी अशी आहे की जेव्हा त्या काळात काय व्हायचं, 2 राजांमध्ये सत्तेसाठी युद्ध व्हायचं आणि मग एक भूमदेव नावाच्या राजाने दुसऱ्या राजावर आक्रमण केलं. त्यात तो जिंकला आणि तेव्हाच्या काळात गुराढोरांसोबत जी काही संपत्ती आहे ती संपत्ती आणि त्या संपत्तीसोबत स्त्रिया सुद्धा त्या दुसऱ्या राजाला त्यांच्या राज्यामध्ये द्याव्या लागत असत. आणि तो राजा जिंकला, युद्ध जिंकला आणि त्याने त्या 16,000 स्त्रिया आपल्यासोबत आपल्या राज्यामध्ये नेल्या आणि बंदिस्त करून ठेवल्या. आणि आपल्या गोपालकृष्णाने त्याच्या राज्यामधून त्या 16,000 स्त्रियांना बंदीमुक्त केलं आणि आपल्या राज्यामध्ये घेऊन आले. आता त्या स्त्रिया जेव्हा आल्या आपल्या राज्यामध्ये तेव्हा त्यांच्या घरचेच लोक त्यांना स्वीकारायला तयार नव्हते. कारण काय, तर स्त्री ही बाहेर राहिली की तिच्यावर लोक संशय घेतात, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो आणि अशा प्रकारे तिच्या घरातल्या लोकांनी, तिच्या नातेवाईकांनी त्या स्त्रियांना स्वीकारले नाही आणि मग त्या स्त्रियांचा पालन पोषण, उदरभरण त्यांची जबाबदारी ही गोपालकृष्णाने घेतली आणि त्यांना स्वतःचं नाव दिलं. अशा प्रकारे गोपालकृष्ण हे स्त्री रक्षणकर्ते राजे आहेत, स्त्री रक्षण करते आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना देव मानतो आणि म्हणूनच आजही त्यांचा धावा केला की ते आपल्या मदतीला येतात. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धांच्या बद्दल बोलायचं झाले तर अखिल जगामध्ये, अवघ्या जगामध्ये बुद्धांनी कधीच युद्ध न करता मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार केला. हाती न घेता तरवार, तुकोजी महाराज म्हणतात, हाती न घेता तरवार बुद्ध करी जगावरी राज्य. काय म्हणतात? हाती न घेता तरवार बुद्ध करी जगावर राज्य. म्हणजे आपल्या तथागत गौतम बुद्धाचे एवढे मोठे अनुयायी आहे, जगभर त्यांचे अनुयायी आहे आणि हे सगळं त्यांनी शांतीच्या आणि अहिंसेच्या मार्गाने घडवून आणले. आज देशामध्ये जे जागतिक युद्धाचं वारं सुरू आहे, जे युद्धाचं काळ सुरू आहे, त्यामध्ये बुद्धांची खरोखर आठवण येते. असं म्हणा वाटते की जगाला युद्ध नको, जगाला बुद्ध हवे आहेत, जगाला बुद्ध हवे आहेत. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलाल तुम्ही तेवढं कमी आहे. शिवाजी महाराजांना काही वारसा आणि गादी मिळाली नव्हती. शिवाजी महाराजांना स्वकर्तृत्वावर त्यांनी राज्यपद मिळवलेलं आहे. आणि वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि वयाच्या 16व्या वर्षी अभेद्य असा तोरणागड जिंकला. महाराजांचं आयुष्य अवघं 50 वर्षाचं आयुष्य. सुरुवातीचे 14 वर्ष सोडली तर 36 वर्षात फक्त महाराजांनी 36 वर्षाच्या त्या अवघ्या आयुष्यात महाराजांनी 350 गड किल्ले जिंकलेत आणि 272 गड किल्ल्यांचं बांधकाम केलेलं आहे. एवढा मोठा पराक्रम महाराजांचा. आणि तेव्हाच्या काळात काय होतं, समाजामध्ये गैरसमज होता की समुद्रापार जायचं नाही, समुद्रापार जर गेले तर आपला सर्वनाश आहे. परंतु महाराजांनी समुद्रामध्ये आपलं आरमार दल उभारलं. आज जे 4 जलदुर्ग दिसतात मोठमोठे, मुरुड, जंजिरा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, हे जे दुर्ग आपण पाहतो ना, हे महाराजांनी जिंकलेले दुर्ग आहेत. आणि तिथे गेल्यानंतर पाहिल्यानंतर वाटते की बापरे, महाराजांनी कसं शक्य झालं असेल महाराजांनाही. आणि आणखी महाराजांची गोष्ट सांगतो मला, म्हणजे महाराज हे अंधश्रद्धेच्या विरोधात होते. त्यांनी कधीच अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं नाही. आणि एक वसाड गाव होतं आणि त्या वसाड गावावर आपण तर खेटर उपड मारलेलं.
आजही आपण अपशकुन म्हणतो ना, चप्पल उघडी दिसली तर आपण चप्पल ती अशुभ मानतो उपडी पडलेली. तर त्या गावामध्ये, ते गाव पूर्ण वसाड, आणि त्या गावामध्ये चप्पल तिथे उपडी मारलेली होती, एक काडी, आणि त्या काडीवर चप्पल उपडी मारलेली. महाराज गेले त्या फिरत फिरत, आणि महाराजांनी विचारलं सैनिकाला की हा काय प्रकार आहे. सैनिकांनी म्हटलं, महाराज हे गाव भुताटकी आहे, इथे तुम्ही ह्या चप्पलला हातवर नका लावू. महाराजांनी ती चप्पल घेतली आणि दूर भिरकावली, ती काडी फेकून दिली, ती चप्पल फेकून दिली, आणि तिथे जाऊन पाणी पिले, त्या जागेवर बसून पाणी पिले, आणि आपल्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही इथे छावणी उभारा आपली. आणि छावणी उभारल्यानंतर लोकांनी तिथे मग वस्ती करायला सुरुवात केली. अशा प्रकारे महाराजांनी कधी अमावस्येची रात्र आहे आणि आता युद्धाला कसं जायचं, उलट आऊसाहेब सांगायच्या की शिवबा आपले मुठभर मावळे आणि आपल्याला युद्ध तर जिंकायचं आहे, तो गडकिल्ला आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे, मग तुम्हाला अमावस्या रात्रीचा, त्या अंधाऱ्या रात्रीचा फायदा घ्यावा लागेल शिवबा. आणि मग महाराज आपल्या आईचं ऐकून त्या अमावस्या रात्री त्यांनी कित्येक गड किल्ले जिंकलेत. अशा प्रकारे महाराजांनी कधी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. त्याचप्रमाणे महाराजांनी स्वतःचं एकसंघ एकछत्र राज्य निर्माण केलं. महाराजांना आसपासचे राजे राजा म्हणायला स्वीकारत नव्हते, कारण बहुजनांचे राजे होते ते, आणि बहुजनांचे राजे असल्यामुळे शिवाजी महाराजांना कोणी राजा म्हणून घ्यायला किंवा छत्रपती म्हणायला त्यांची धजावत नव्हते, त्यांना पटत नव्हतं, हे त्यांना सहन होत नव्हतं की हे हा कुंब्याचा एक राजा, हा एवढा छत्रपती. आणि यासाठी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केले. आणि अशा प्रकारे महाराजांचा इतिहास सांगते म्हटलं तर भरपूर आहे, परंतु महाराजांचा पराक्रम हा जगात अजरामर आहे. त्याचप्रमाणे फुले दाम्पत्यांची म्हणजे जगामध्ये जी क्रांती, राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणतात ना, कर्तव्यश देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायांतीचे माहेर, तर त्यामध्ये मी सांगत आहे की फुले दाम्पत्यांचा केवढा मोठा संघर्ष आहे. ही शैक्षणिक क्रांती करणं सोपी नव्हती तेव्हाच्या काळात. जेव्हा मुलांनाही शाळेत घालता येत नव्हतं, तिथे मुलींची शाळा म्हणजे खूपच झालं. मग मुलींना शिकायला तेव्हा मुलीच्या राजरोसपुरी शाळेत जाऊ शकत नव्हत्या, कारण की ज्योतिराव फुलेंना जेव्हा शाळेत टाकायचं होतं, ज्योतिराव फुले हे 9 महिन्याचे असताना त्यांची आई वारली, आणि आई वारल्यानंतर त्यांचं पालन पोषण केलं हे सगुणाबाई क्षीरसागरांनी. आणि हे सगुणाबाई क्षीरसागरांचं नाव सांगण्यामागचे एक कारण की ज्योतिराव फुलेंना शिकवण्यामागची जी स्त्री शक्ती प्रेरणाशक्ती, ती म्हणजे सगुणाबाई क्षीरसागर या त्यांच्या नात्याने मावस बहीण. आणि त्या लहानपणापासून त्यांनी प्रेमाने त्यांचा सांभाळ केला, आणि त्यांना माहित होतं ज्योतिराव फुले हे फार हुशार असामान्य असा मुलगा आहे. आणि मग त्यांनी त्या गोविंदराव फुलेंना म्हटलंय की यांना शाळेत घाला, बाळ फार हुशार आहे, काहीतरी करून दाखवेल, असामान्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून गोविंदराव फुलेंच्या मागे ती सगुणाबाई लागली. परंतु तेव्हाच्या काळात शाळेत टाकणे एवढे सोपे नव्हते, आणि त्या सगुणाबाई क्षीरसागर त्यांना इंग्रजी चांगलं जमायचं. त्या जॉर्ज मिशनरीच्या घरी स्वयंपाकाला आणि मुलांना सांभाळायला होत्या, त्याच्यामुळे त्यांना इंग्रजी चांगलं जमत होतं. मग त्यांनी, आणि त्या काळात ॲडमिशनसाठी, मुलाची ॲडमिशन जर शाळेत घ्यायची झाली तर त्या काळात कलेक्टरचं लेटर लागायचं, आणि ते कलेक्टरचं लेटर आणण्याचं काम जे कोणी केलं असेल ते सगुणाबाई क्षीरसागर या महिलेने केलेलं आहे. आणि मग पुढे ज्योतिराव फुलेंना शाळेत टाकल्याबरोबर त्यांच्यावर बहिष्कार झाला. तेव्हाचे धर्मपंडित म्हणायचे की बहुजनांची पोरं शिकायला नको, बहुजनांची पोरं शिकली की धर्म आमचा बुडतो, अन्नात अड्या पडतात, ताटात किडे पडतात. त्यामागे अशी त्यांची ती कल्पना होती, आणि त्यामुळे गोविंदराव फुलेंना खूप त्रास झाला. गोविंदराव फुलेंच्या घरावर बहिष्कार टाकला, पण तरी सगुणाबाई क्षीरसागर पाठीशी असल्यामुळे ज्योतिराव फुलेंचं शिक्षण सुरू झालं. आणि पुढे मग ज्योतिराव फुलेंनी सगुणाबाई क्षीरसागर, सावित्रीबाई फुले यांना शिकवलं, आणि पुढे 1848च्या त्या 2 शिक्षिका या म्हणून तयार होत्या. आणि ज्योतिराव फुलेंनी 4 वर्षात 18 शाळा काढल्या. 1848 ते 1852 पर्यंत 18 शाळा त्यांनी मुलींच्या शाळा काढल्या. एवढ्या शाळा काढण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला होता.
आणि श्रीमंत होते, गर्भश्रीमंत होते ज्योतिराव फुले. तेव्हाच्या त्या काळात त्यांच्या घरी 12 लाखाचं दरडोई उत्पन्न होतं, वार्षिक उत्पन्न 12 लाख. आजचं खरगोच्या पुढे असेल कदाचित. परंतु ध्येयवेळे होती हे लोक, समाजासाठी जगण्याची, समाजासाठी क्रांती करण्याची, सामाजिक बदल घडण्याची यांच्यामध्ये ताकद होती. आणि ज्योतिराव फुल्यांनी या स्त्रियांच्या शिकवण्यासाठी जेव्हा त्यांच्या वडिलाला सांगितलं की आम्ही शाळा काढणार आहोत आणि सावित्री पण शाळेमध्ये येणार आहे मुलींना शिकवायला, तेव्हा ज्योतिराव फुलेंची वडिलांनी, गोविंदराव फुलेंनी यांना घराबाहेर काढले. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आज महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकी कुण्या बुवाच्या मागे, कुण्या बाबाच्या मागे, कुणाच्या पायावर डोकं टेकवत आहे. हे पाहता सावित्री माय ज्योतिराव फुल्यांना म्हणते संवाद काल्पनिक आहे. सावित्री माय ज्योतिरावांना शेठजी म्हणायची आणि ती ज्योतिराव फुल्या म्हणते, शेठजी माझं काही चुकलं का, की माझे काही संस्कार कमी पडले? या माझ्या लेखी ज्यांना मी शिकवले ते कशाकरता शिकवले? त्यांनी शिक्षणाची ढाल करून या अंधश्रद्धेला, या अज्ञानाला मोडीस करण्यासाठी मी त्यांना शिकवले. पण माझ्या मुली या मानसिक गुलामगिरीत पुन्हा अडकत आहे, या अज्ञानाच्या, या अंधश्रद्धेच्या गर्त्यात खोल जात आहे. शेठजी मला फार दुःख वाटत आहे. माझ्या मुलीसाठी मी काय काय सहन नाही केलं तुम्हाला माहित आहे का शेठजी? एका गावगुंडाने ते माझ्यासमोर येऊन मला धमकी दिली होती. मला लोकांनी शिवीगाळ तर केलीच, माझ्या अंगावर कचरा टाकला, पाणी ओतलं. शाळेत जाऊन मी ते पातळ धुवायची आणि त्या पातळाच्या त्या ओलेपणामुळे मी रात्र बिमार असायची, तुम्हाला माहित आहे ना शेठजी? मी या मुलींसाठी काय काय नाही सहन केलं. या मुलींसाठी कित्येक मुलींचे बळी गेले. या माझ्या लेकींच्या शिक्षणासाठी कित्येक मुलींचे बळी गेले. तुम्हाला आठवती का ती आपल्या गावची पाटलाची मुलगी? तिचे वडील तिला पोत्यात बांधून आणायचे आणि ते पोतं पाठीवर घ्यायचे जशी काही आपण वस्तू नेत आहे. आणि त्या मुलीला शाळेत आणल्यानंतर तिथे आपल्या गावगुंडाच्या नजरेस पडली. त्याने काचाचा लाडू दिला तिला खायला आणि ती बाहुली नामक मुलगी गतप्राण झाली. तुम्हाला माहिती आहे ना शेठजी, आपण किती त्रास सहन केला या मुलींसाठी. पण या मुली, मला फार दुःख वाटते शेठजी मला. ज्योतिराव फुले म्हणतात, साऊ रडू नकोस, सावित्री तू रडू नकोस, तू जे केलं ते उत्तम केलं, तू कुठेच कमी पडली नाहीस. आज तुला ज्या मुलींबद्दल वाटते ना त्याच तुझ्या लेखी एक दिवस या अज्ञानाच्या, या बुवाबाजींच्या, या तथाकथित भोंदू बाबांच्या यांना समाजातून हद्दपार करतील, यांच्या नरडीचा घोट घेतील. हे मी तुला निश्चितपणे सांगू शकतो. शांत हो साऊ, शांत हो. सावित्री शांत हो सावित्री, माझी सावित्री शांत हो. संवाद काल्पनिक आहे, पण जेव्हा केव्हा हे लोक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे जे प्रकार पाहत असतील महाराष्ट्रातला, काय आपण कुठे चाललो आहे? एवढ्या शिकल्या सवरल्या स्त्रिया आपण, आणि का आपण अशा बुवाबाबांच्या मागे लागत आहोत? आपल्याला काय कमी पडत आहे? आपल्याला सतत अशी भीती असते, माझं काही वाईट होईल का, माझ्यासोबत काही वाईट होईल का, माझ्यावर काही संकट येईल का? आणि मग आपण या बुवाबाबांच्या मागे लागतो. कुठेतरी आपण आधार शोधतो, कुठेतरी आपण सामर्थ्य, आपल्यापेक्षा कोणतरी सामर्थ्यवान शोधत असतो. आणि हे बुवाबाजी करणारे हे बाबा, तथाकथित भोंदू बाबा, हे टपलेले असतात. सावज कसं मिळते आणि त्यांना माहीत असते की मोठ्या मोठ्या घरच्या स्त्रिया यांना कसं फसवलं पाहिजे हे त्यांना माहीत असतं. आणि म्हणून महिलांनी सावध असायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण विनाकारण चिंता करतो, कुठल्याही गोष्टी चिंता, अकारण चिंता. मुलगा नीटला आहे कसं होईल, मुलीचं लग्न व्हायचं आहे कसं होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो, होणारे ते न चुके कोणा, होणारे ते न चुके कोणा, प्रभू सारे पाहतो. मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो, होणारे ते
न चुके कोणा होणारे ते, न चुके कोणा प्रभू सारे पाहतो मानवा, का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो. आपण उगाच काळजी करतो. जे होणार आहे ते आपल्या जीवनामध्ये होतच राहील आणि जे जे होणार आहे ते कोणाला चुकत नाही. जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे जे ते कुणालाच चुकत नाही आणि म्हणून विनाकारणची काळजी करायची नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, का चिंता वाहतो, चिंता करूनच काहीच फायदा नाही. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे म्हणजे आपण म्हणतो ना त्याला शून्यातून विश्व निर्मिती. एखादं घर बांधलं, 4 एकर शेती घेतली, एखादी गाडी घेतली, आपण म्हणतो शून्यातून प्रगती केली, शून्यातून विश्व निर्माण केले. पण खरी शून्यातून विश्व निर्मिती म्हणजे ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी शून्यातून विश्व निर्मिती केली आहे. शाहू महाराजांबद्दल काय बोलायचे. शाहू महाराज वयाच्या 20व्या वर्षी कोल्हापूर संस्थानला आले दत्तक म्हणून आणि पुढली 28 वर्ष महाराजांनी जनसेवेकरता खर्च केले. आजही बहुजनांच्या आरक्षणाचा पहिला जो आवाज उठवला असन तो राजर्षी शाहू महाराजांनी. दलितांच्या बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रेरणा ठरले असेल ते राजर्षी शाहू महाराज. आणि बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराज जावई मानायचे आणि रमाबाईला आपली मुलगी मानायचे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. जी जी लागेल ती मदत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांनी केली. शैक्षणिक कार्य असो, सांस्कृतिक असो, कला असो, कृषक असो, या प्रत्येक बाबतीत राजर्षी शाहू महाराजांनी ही समाजाच्या हितासाठी काम केलं. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अथांग ज्ञानाचा महासागर, त्यांच्या एवढं ज्ञान मिळायला आपल्याला किती जन्म लागतील, एवढ्या डिग्र्या मिळाल्या, 36 डिग्र्या मिळायला आपल्याला कदाचित त्याहीपेक्षा जास्त असेल. आपल्याला कितीतरी जन्म घ्या, निश्चितच 14-15 जन्म तर आपल्याला घ्यावे लागतीलच. पण परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जन्मात सगळं ज्ञान अवगत केलं. आपल्याला सुंदर असा संविधान नावाचा परम पावन पवित्र असा ग्रंथ आपल्या हातात दिला, ज्या ग्रंथाने आपल्याला जगण्याला बळ दिलं, माणसाला माणूसपण दिलं. असा ग्रंथ आपल्या त्यांनी हातात दिला. महिलांसाठी कायदे केले. हिंदू बिल कोड कायदा, स्त्रीला स्वतंत्रपणे जगता यावं, तिला घटस्फोट घेता यावा, तिला पुनर्विवाह करता यावा, तिला पतीच्या संपत्तीमध्ये तिला वाटा मिळावा, त्याचप्रमाणे तिला आईवडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा, मतदानाचा अधिकार, असे कितीतरी अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे. 51 परिशिष्टमध्ये म्हणतात माणसाने विज्ञाननिष्ठ असावं. संविधान वाचा, संविधानामध्ये खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहे आणि असा सुंदर ग्रंथ आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि आपलं अवघं जीवन बदलून टाकलं. गाडगे महाराज, कर्मवीर गाडगे महाराज नेहमी म्हणत, रामजी आंबेडकरनं एक लय चांगलं काम केलं, त्यानं त्याच्या पोराला शिकवलं आणि ह्या पोरानं जग बदलवलं राजीव. गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेकांना गुरु मानत फार सौख्य होतं त्यांचं दोघांचे. आणि गाडगे महाराज बद्दल काय बोलायचं. गाडगे महाराज एकही अक्षर न शिकलेले पण आपल्याला दशसूत्री सांगितली. भुकेलेला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या, बेघरांना घर द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, निराधारांना आधार द्या, मुक्या जनावराला अभय द्या, ज्यांची लग्न जमत नाही त्यांची लग्न लावून द्या आणि ज्यांना आधार नाही त्यांना त्यांचे आधारस्तंभ व्हा. पशुहत्या बंदी, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन, कितीतरी गोष्टी सांगाव्या. महाराजांना पहिला मुलगा झाला मृत्युल नावाचा आणि तेव्हाच्या काळात प्रथा होती की मुलगा झाला की बारसं करायचं. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि त्या मुलाच्या बारसं करायचं. मग तेव्हा त्या काळात प्रथा काय होती, कंदोरी द्यायची. कंदोरी म्हणजे अख्खा बोकड शिजवायचा आणि गाव जेवण द्यायचं. महाराजांनी त्या प्रथेला फाटा दिला. महाराजांनी
गोड लाडूचं जेवण दिलं आणि लोक नाराज झाले नातेवाईक. आणि त्याच्यासोबत त्यांना ते मांसाहार त्यांना पाहिजे होता. परंतु महाराजांची विचार होती की आपल्या मुलाच्या आनंदासाठी त्या मुक्या जनावरांचा जीव कशाला घ्यायचा. आणि अशा प्रकारे महाराजांनी पशुहत्या बंदीचे संदेश दिले. त्याचप्रमाणे एकदा महाराज आपले विदर्भ सोडून कीर्तनाला गेले होते आणि तिथे एक व्यक्ती, महाराज नदीवर गेले आणि एक व्यक्ती सूर्याला अर्घ्य अर्पण करत होती. महाराज त्यांच्याकडे पाहत होते. मग ती व्यक्ती, काय पाहत आहे? काही नाही जी, तुम्ही काय करून राहिले ते पाहत होतो. महाराज म्हणतात, ती व्यक्ती म्हणते, काय आहे, मी सूर्याला अर्घ्य अर्पण करताय, तुला दिसत नाही का, तुला कळत नाही का? महाराज म्हणतात, नाही जी, त्यानं काय होते जी? ती व्यक्ती म्हणते, मी पाणी सूर्याला अर्पण करत आहे, सूर्यापर्यंत पोहोचतं ते. महाराजांनी त्याच्या विरुद्ध ते पाणी फेकायला सुरुवात केली. ते पण त्याच्या अंगावर गेलं आणि तो ओरडला, काय करतोयस? महाराज म्हणाला, काही नाही जी, 2-4 एकर खेती आहे तिकडे विदर्भाकडे, त्या विदर्भात लय दुष्काळ आहे, तर तथी पाणी नेतो जी, त्या माझ्या खेतीत पाणी देतो मी. तो म्हणाला, मूर्ख आहेस का, एवढ्या दूर पाणी कसं जाईल? काहून नाही जी? गाडगे महाराजांनी, काहून नाही जी, तुमचं पाणी जर सूर्यापर्यंत पोचते तर माया पाणी येतं, तर माया तर गावात 5-50 किलोमीटरवरच आहे, माया गावात तर पाणी पोचायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे महाराज विरोधात घनघोर ताशेरे ओढत की समोरची व्यक्ती खजील होऊन गेली. आणि अशा प्रकारे गाडगे महाराज लोकांच्या डोक्यामधली घाण साफ करायचे. स्वतः कधी पंढरपूरला गेले नाही, पंढरपूरला गेले पण पांडुरंगाचं दर्शन कधी घेतलं नाही. त्यांचा देव कोणामध्ये होता? देव जनता जनार्दनात देव होता त्यांचा. ते ते चंद्रभागेचं वाळवंट साफ करा. कारण काय की त्यांचा देव म्हणजे कोण? ही जनता जिथे गेलेली आहे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि यासाठी ते चंद्रभागेचं वाळवंट साफ करत होते. आणि म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सच काम किया जग में जिसने, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया. सच काम किया जग में जिसने, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया, उसने प्रभु नाम लिया न लिया. म्हणजे देव कोणामध्ये? तुम्ही देवदेव करत बसाल त्यासाठी आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार सुंदर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तू पण गेल्या विना अनुभव नाही, अहंकार गेल्या विना अनुभव नाही, अनुभव अभिमान गेल्या विना अनुभव नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. त्याचबरोबर जे भगवे कपडे घालून समाजामध्ये बुवा फिरत असतात, आता व्हाईट कॉलर बुवा आले, तर तेव्हाच्या काळात महाराजांनी म्हणलं, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावानं साधू होत नाही हो, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही हो, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही हो. म्हणजे समाजातील जी बुवाबाजी आहे, जे थुतांड पसरलेला आहे, त्या सर्वांवर महाराजांनी घणाघाती हल्ला केला आहे. आणि या लोकांना देव कोणामध्ये दिसते? माणसामध्ये देव दिसते. तो माणूस कसा? सच्चा सरळ अंतकरणाचा. आणि म्हणून महाराज काय म्हणतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मज, माणूस द्या मज, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. माणूस द्या मज, माणूस द्या मज, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. देव लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज
माणूस न दिसे अजब तमाशा हासला. माणूस द्या मज भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. पुढे महाराज म्हणतात, माणूस कसला हवा तुम्हाला. देवाला प्रश्न करतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माणूस कसला हवा तुम्हाला. सांगा तरी मी शोध करी, सांगा तरी मी शोध करी. तव बोले प्रभू केविलवाणा, कुटील नको असला तसला. स्वभावाने जो सरळ असेन, ज्यावरी सगळे प्रेम करी, ज्यावरी सगळे लोभ करी. माणूस कसला हवाय? सरळ माणूस, सरळ अंतःकरणाचा, जो कुटील नाही, कपटी नाही, प्रेमळ आहे आणि खरेपणा ज्याच्यामध्ये असला माणूस हवाय. आणि हा माणूस कशाला हवाय? आता महाराज म्हणतात, हा माणूस कशाला हवा आहे? जंबुक मेंढ्या डुकरे बकरे बहुत मिळे परी काय करू. जंबुक मेंढ्या डुकरे बकरे बहुत मिळे परी काय करू. त्यांना शहाणे करण्यासाठी माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या मज. भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. महाराज माणसाच्या शोधात आहे. एवढ्या मोठ्या जगामध्ये राष्ट्रसंतांना माणूस न मिळावा यासारखं दुर्दैव नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कुठे देव आहे? सज्जन मनुष्याच्या अंतःकरणात देव आहे. कुठेच तुम्हाला फिरायची गरज नाही. मुख्य जनावरांना अभय द्या. पुढे महाराज म्हणतात, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. जे रंजले आहे, गांजले आहे, दुःखी आहे, दीन आहे, दलित आहे, जे शरीराने थकलेले आहेत, अशांना तुम्ही जवळ करा, त्यांना हृदयाशी धरा, त्यांच्यामध्ये देव पहा. पुढे महाराज, मुलांनी कसं असावं, आपले मुलं मोठे झाल्यानंतर आपण कसं वागावं आणि मुलावर कसे संस्कार करावे ते सांगतात. महाराज म्हणतात, मुलगा अभ्यासे लागला, साधे ताजे अन्न द्यावे त्याला. चमचमीत कुरकुरीत अति तळलेले कृत्रिम वर्ज करावे. काय म्हणतात महाराज? मुलगा अभ्यासे लागला, साधे ताजे अन्न द्यावे त्याला. वेळेवरी झोपवावे, जागवावे, झोपता जागता जवळ नसावे स्पर्शणारे कुणी. एवढा सुंदर विचार सांगितलाय महाराजांनी की आपण आपल्या मुलांसोबत कसं वागलं पाहिजे आणि पती पत्नीने घरात कसं वागलं पाहिजे. महाराज म्हणतात, मुलांसमोर दुर्वर्तन करू नका, दुष्कृत्य करू नका, दुर्भाषण करू नका, वैषयिक विषयावर बोलू नका. घरात आनंदी आणि प्रेममय वातावरण ठेवा आणि अशा घरातील पिढी ही नक्कीच सुदृढ आणि चारित्र्य संपन्न बनतील. त्याचप्रमाणे महाराज पुढे, आता जे आपण म्हणतो ना, बलसागर भारत हो, म्हणजे विश्वगुरु झाला पाहिजे आपला देश महासत्ताक बनला पाहिजे. महाराजांनी तेव्हा लिहून ठेवलाय 75-76 वर्षापूर्वी, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. माझा भारत हा बलसागर बनला पाहिजे. माझ्या भारतातील तरुण बलवान बनले पाहिजे, जेणेकरून हा माझा देश विश्वाच्या नकाशावर, जगाच्या नकाशावर बलसागर होईल, महासत्ताक बनेल. हे महाराजांचं स्वप्न आहे. देव जर आपल्याला भेटला तर आपण देवाला काय मागू? आपण देवाला मागू, मुलगी श्रीमंताच्या घरी पडू दे, सून श्रीमंताच्या घरची येऊ दे, भरपूर पैसा दे. परंतु महाराजांनी कुठला वर मागितला? या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक असुदे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतांनी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा सकला माझी, एक असुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे,
दे वरची असा दे. काय कुठला आशीर्वाद मागावा माणसाने? महाराजांनी या भारतात सर्व धर्म समभाव असू दे, सर्वजण बंधुत्वाने राहिले पाहिजे, आनंदाने एकोपाने राहिले पाहिजे, हा वर मागितला. आजही तुम्ही जर मोजरीला गेलात, वास्तविक पाहता हिंदू धर्मस्थळी बुद्धवंदना होत नाही, परंतु मोजरीला एकमेव ठिकाण आहे मोजरी जिथे बुद्धवंदना महाराजांना दिली जाते. आणि पुढे महाराज आपल्या महिलांकरता लिहितात. महिलांकरता फार सुंदर लिहितात. महाराज म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. उत्तम पुरुषासवे उत्तम नारी, तो संसार स्वर्गापरी. उत्तम पुरुषासवे उत्तम नारी, तो संसार स्वर्गापरी. त्याचप्रमाणे महाराज आणखी म्हणतात की पुरुषापेक्षा काकण बरी, पुरुषापेक्षा काकण बरी महिला वरची राहत असे. हे आपलं म्हणणं नाही, महाराजांचं म्हणणं आहे. महाराजांना माहित होतं की संसाराच्या रथाचे दोन चाक आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री. त्यांनी जेवढा पुरुषांना मान दिला आहे तेवढा स्त्रियांबद्दल लिहिला आहे. आणि स्त्रिया या जगाला उद्धारण्याची ताकद या स्त्रियांमध्ये आहे. नवीन पिढी घडवण्याची ताकद या स्त्रियांमध्ये आहे. आणि म्हणून म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. एवढ्या चांगल्या प्रकारे महाराजांनी लिहिला आहे. आणि आपले माणसं काय म्हणतात, आमच्या गावखेड्यात खूप मस्त असते बोलणं. बायांना मंदात बोलू नये, बायकायले काही समजत नाही. आपल्याला तर नाही पटत बाई मधात बोललेली, परंतु बाई जर मधात बोलली नाही तर ते संसाराचा गाडा बरोबर चालणार नाही. आणि म्हणून तिला लक्ष घालावंच लागतं आणि बोलावंच लागतं. तिला माहित असतं, कांदे सांगितले तर बटाटे आणते, बटाटे सांगितले टोमॅटो आणते. आणि म्हणून तिला ते मध्ये मध्ये थोडं बोलावंच लागतं. महाराज म्हणतात की स्त्री ही हुशार आहे, ती प्रत्येक बाबतीत पुढे आहे. आणि ज्या ज्या महाराजांचं माझं मी निरीक्षण केलं आहे, ज्या ज्या घरी स्त्रिया हुशार आहेत ते घर नंदनवन झाले आहे. त्या घराच्या प्रगती झाली आहे, त्या घराची मुलाबाळांची प्रगती झाली आहे. एवढा विश्वास महाराजांनी आपल्यावर दाखवलेला आहे, स्त्रियांवर. आणि आजकाल लग्नाचं फार कठीण झालं आहे. म्हणजे मुलामुलींचे वय वाढत आहे, अपेक्षा वाढत आहे, पण लग्न जुळत नाहीये. त्यामध्ये एक प्रमुख कारण कुंडलिकेचंही आहे. कुंडल्या जुळल्याशिवाय आपण लग्न करत नाही. आणि मग काय, कुठे चौथा गुरु, कुठे आठवा गुरु, कुठे 12 गुरु आडवा येते. राहू केतू सगळे सोबत असतातच. आणि अशा प्रकारे ते लग्न लांबत आहेत. आणि आजकाल पोरांचं एक झालं आहे, त्यांना पोरांना जबाबदारी नको आहे. लग्नाची जबाबदारी, मुलाची जबाबदारी लोकांना, या पोरांना, आजच्या पोरांना नको वाटते आहे. आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला पाहतात. लिव्ह मध्ये राहायचं त्यांचा आजकाल ते ट्रेंड सुरू आहे. पण विवाह हा संस्कार आहे. महाराज म्हणतात, मित्रा घे वचनासया समजुनी, तू पोर नाही आता, आली एक जबाबदारी तुझला, हे एक पत्नी व्रता, जाने देश तुझा तुलाच भूषवी, ही वाढवी तू प्रथा. काय म्हणतात महाराज, एक पत्नी व्रत घे. विवाह हा संस्कार आहे. विवाहाशिवाय तुम्हाला दोघांना एकत्र राहता येत नाही. आणि यासाठी महाराज पुढे म्हणतात की दोघांनी, पती पत्नीनी मित्रासारखं राहायला पाहिजे. मित्रासारखं वातावरण असतं दोघांचं. कसं, पती पत्नीमध्ये मित्रता असली पाहिजे. ज्याप्रमाणे मित्र राहतात. आणि पती पत्नीमध्ये जेव्हा मित्रता असेल, मित्रताचं नातं असेल, तेव्हा घरात भांडणं होणार नाही, घरामध्ये आनंद राहील. आणि आनंदाबरोबरच जी पिढी आहे, पुढली पिढी ही चांगली घडेल. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, दोघे मित्र बनोनी प्रिय आपुल्या,
भूदेवतेला स्मरा, देशाचे भवितव्य उज्ज्वल करा, जातीयता ही हरा, बोला मानव धर्म एक आपुला, ना अन्यथा भावना. महाराजांनी आदर्श मंगलाष्टक आपल्यासाठी लिहिली आहे की जेणेकरून आजच्या पिढीला ती उपयोगात येईल. एक एक जर त्यातली ओळ घेतली. महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मित्रा म्हटलाय. ग्रामगीतेमध्ये सुद्धा महाराजांनी मित्रा म्हटलाय. ग्रामगीता ही सर्व 6 4 18 सरोवरीचं सार आहे. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, हंसगीता, कृष्णगीता, भगवद्गीता, रामगीता या सगळ्यांचं सार म्हणजे ही ग्रामगीता आहे. आणि या सर्वांचं सार काय तर अंतकरण शुद्ध ठेवावे. शुद्ध अंतकरणाने जो वागेल तो देवासमान. शुद्ध अंतकरणाने वागा हेच ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे की तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, तुमच्यामध्ये खरेपणा असला पाहिजे, तुमच्यामध्ये सम्यक ज्ञान असलं पाहिजे आणि कुणाला फसवण्याची वृत्ती नसावी. आणि आपण पाहतो आजकाल खूप घटस्फोट होत आहे. म्हणजे लग्न जुडल्यापासून, एक तर लग्न जुळत नाही, इकडून तिकडे जुडले तर जुडल्यापासून तर लग्नाचा दिवस येईपर्यंत केव्हा कुठला फोन येईल आणि कुठलं लग्न तुटेल सांगता येत नाही. भीषण समस्या आहे बरी, गंभीर बाब आहे. आणि त्यातही लग्न झाल्याच्या दिवसापासून पुढे ते लग्न किती दिवस टिकेल हेही कोणी सांगू शकत नाही. एवढा भयानक काळ सुरू आहे हा मुला मुलींचा. यामध्ये त्यांचा अहंकार कुठेतरी आड येत आहे. आणि ज्या घरात स्त्री पुरुष दोघी आनंदाने आहे, जिथे कुटुंब व्यवस्था चांगली आहे, जे कुटुंब चांगलं आहे, ज्या कुटुंबामध्ये सर्व आनंदी आनंद आहे, त्या कुटुंबात निश्चितच आनंद आहे. त्या कुटुंबाचं स्वास्थ्य उत्तम आहे. आणि कुटुंबाचं स्वास्थ्य उत्तम तर ते समाजाचं स्वास्थ्य उत्तम. कुटुंबाचा समाज स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम पडतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्या घरी स्त्री आहे, ज्या घरात स्त्री नाही ते घर कसं वाटतं? त्या घरात आईवडील दुःखी असतात. मुलाचा घटस्फोट होऊ द्या, काही होऊ द्या, आईवडील दुःखी असतात. त्या घरात आनंद वाटत नाही. आणि ज्या घरात सगळं आनंदी आनंद आहे, स्त्री आहे, ते घर कसं बोलतं? त्या घरात दारातली रांगोळी म्हणते, दारातील रांगोळी हसून सांगते ती आहे. दारातील रांगोळी हसून सांगते ती आहे. अंगणातील तुळस आनंदाने डोलून सांगते ती आहे. अंगणातील तुळस आनंदाने डोलून सांगते ती आहे. पायातील पैंजण सांगतात ती इथेच कुठंतरी आहे. पायातील पैंजण सांगतात ती इथेच कुठंतरी आहे. हातातील बिलोरी कंकण म्हणतात ती आहे. हातातील बिलोरी कंकण म्हणतात ती इथेच आहे. देवघरातील समई म्हणते ती आहे, म्हणून तर घर आनंदाने उजळून निघालेलं आहे. देवघरातील समई म्हणते ती आहे, म्हणून घर आनंदाने उजळून निघालाय. ती घराची गृहलक्ष्मी आहे. ती आहे म्हणून कृष्णाला राधाकृष्ण म्हणतात. ती आहे म्हणून कृष्णाला राधाकृष्ण म्हणतात. ती आहे म्हणून रामाला सीताराम म्हणतात. ती आहे म्हणून रामाला सीताराम म्हणतात. ती आहे म्हणून पांडुरंगाला रुक्मिणीवरा पांडुरंगा म्हणतात. ती आहे म्हणून पांडुरंगाला रुक्मिणीवरा पांडुरंगा म्हणतात. आणि ती आहे म्हणून महादेवाला पार्वतीपते हर हर महादेव म्हणतात. ती आहे म्हणून महादेवाला पार्वतीपते हर हर महादेव म्हणतात. ती आहे म्हणून घरी पै पाहुण्यांची वर्दळ आहे. ती आहे म्हणून घरी पै पाहुण्यांची वर्दळ आहे. ती आहे म्हणून उत्सव नाट्यांचा आहे. ती आहे म्हणून उत्सव नाट्यांचा आहे. आणि ती आहे म्हणून घरी दसरा दिवाळी आहे. ती आहे म्हणून घरी दसरा दिवाळी आहे. आणि ती आहे म्हणून ती विश्वाची निर्माती आहे. ती बाळाची आई आहे. ती ज्ञानोबाची मुक्ताई आहे. ती शिवाची जिजाऊ आहे. आणि ती घराची गृहलक्ष्मी आहे. म्हणून महाराज म्हणतात स्त्रीला सन्मान द्या, स्त्रीचा अपमान करू नका, तिला अपमानजनक वागणूक देऊ नका. आणि अशा प्रकारे महाराजांनी आपल्या महिलांसाठी पूर्णपणे स्वतंत्र असा महिलोन्नती हा अध्याय लिहिला. आणि
त्या अध्यायातून आपण स्त्रिया कशा महान आहेत हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आपण आज पाहिलं की देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायनीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिवे निर्झर, अग्रेसर जगा माझे. देव कोणाला म्हणावे या विषयावर बोललो आपण आज. आणि ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे की कुणीही, आपण तर कुणा जातच नाही मला कुठे अंधश्रद्धेमध्ये, परंतु अंधश्रद्धेला कुठेच बळी पडू नका आणि कुण्या बुवा बाबांच्या पायी माथा टेकू नका आणि कुठलं तीर्थ घेऊ नका. होऊ शकते गुंगीचं औषध असेल त्यात, कुणी पाहिलं. सतर्क होण्याची वेळ आली आहे. शाहू फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना जर त्यांनी जो त्रास सहन केला त्या त्रासाचं जर फलित व्हायचं असेल तर आपण या सर्व गोष्टींपासून दूर असायला हवं. आपली सतत विवेकबुद्धी वापरायची, आपलं डोकं आपल्या धडावर ठेवायचं, कुणी म्हणते म्हणून तसं वागायचं नाही आणि कुणाच्या म्हणण्याला आपण बळी पडायचं नाही. जय गुरुदेव जय गुरुदेव, जय गुरुदेव जय गुरुदेव, जय गुरुदेव जय गुरुदेव, जय गुरुदेव जय गुरुदेव. आज आपण आयोजकांनी मला प्रवचन सेवा देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपण सर्व शांतपणे बसलात आणि माझं तुटकं फुटकं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि राष्ट्रवंदनेसाठी आपण सर्वांनी उभे राहावे. सर्वांनी उभे राहावे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्मारु पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशीलारु निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंकराव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने. टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. जय जवान जय जवान जय किसान. छत्रपती शिवाजी महाराज की, श्री गुरुदेव की, श्री गुरुदेव की. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. आणि तुम्हा सर्वांना माझा जय गुरुदेव. पुढील सूत्र आयोजक सांभाळतील अशी नम्र विनंती. सौ संगीताताई तट्टे यांनी आपल्याला अतिशय
उद्बोधक असं मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या काळामध्ये स्त्रियांनी कसं वागावं, कशी सावध राहावं, हे पूर्ण उपदेश आपल्याला त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. खरोखर अतिशय उद्बोधक असं त्यांचं आजचं हे प्रवचन झालेलं आहे. ताईंचं प्रवचन अजूनही ऐकत राहावं असं वाटत होतं. ताईंचा आवाजही खूप गोड आहे खरोखर, आणि बोलण्याची जी पद्धत आहे अतिशय सुंदर आणि मधुर आहे. असंच तुमचं सहकार्य या कार्यक्रमाला मिळत राहो अशी अपेक्षा मी सौभाग्यवती वर्षाताई पवित्रकर यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. उद्या सुद्धा अतिशय सुंदर भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण सर्वांनी उद्याच्याही कार्यक्रमाला उपस्थित राहावं. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. आजचा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. जय श्रीराम, जय हनुमान. करावर चालेल.